स्तोत्रसंहिता 19. देवाची कृत्ये आणि त्याचे नियम. नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परमेश्वराच्या पवित्र वचनातून स्तोत्रसंहिता 19 मनापासून ऐकणार आहोत. ही स्तोत्रसंहिता देवाची महिमा आणि देवाचे वचन या दोन्हींचे सुंदर दर्शन घडवते. चला शांत मनाने प्रभूच्या उपस्थितीत प्रवेश करूया. स्तोत्रसंहिता 19. देवाची कृत्ये आणि त्याचे नियम. मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमकतो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्व थैव न्याय आहेत. सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत. दावीद म्हणतो, आकाश देवाची महिमा सांगते. शब्द न बोलताही आकाश, तारे, सूर्य देवाबद्दल साक्ष देवतात. दिवसेंदिवस ते संदेश देत राहतात. देव महान आहे. आपण कधी आकाशाकडे पाहतो का आणि थांबून देवाचे आभार मानतो का? सूर्य शक्तीचे प्रतीक. दावीद सूर्याचे उदाहरण देतो. तो आनंदाने उगवतो आणि संपूर्ण पृथ्वीला प्रकाश देतो. याचप्रमाणे देवाची उपस्थिती आपल्या जीवनातील अंधार दूर करते. देवाचे वचन जीवनाचा प्रकाश. नंतर स्तोत्रसंहिता देवाच्या वचनाकडे वळते. परमेश्वराचे नियम परिपूर्ण आहेत. ते आत्म्याला पुनःस्थापित करतात. जेव्हा मन थकते, जेव्हा आत्मा हरवतो, तेव्हा देवाचे वचन
नवे बळ देते. देवाचे वचन मौल्यवान. दावीद म्हणतो, देवाचे वचन सोन्यापेक्षा मौल्यवान आहे आणि मधापेक्षा गोड आहे. जग अनेक गोष्टी देईल, पण खरी तृप्ती फक्त देवाच्या वचनात आहे. वचन इशारा देते. देवाचे वचन आपल्याला फक्त दिलासा देत नाही, ते आपल्याला चुका टाळायला शिकवते. देवाचे वचन आरसा आहे. तो आपल्याला आपण कोण आहोत हे दाखवते. नम्र प्रार्थना. दावीद शेवटी प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, माझ्या तोंडचे शब्द आणि हृदयाचे विचार तुला मान्य असो. किती सुंदर प्रार्थना. देव फक्त आपले शब्द नाही, आपले विचारही पाहोत. आजचा संदेश. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, देव आजही सृष्टीतून बोलतो, वचनातून मार्ग दाखवतो. आपण ऐकायला तयार आहोत का? शेवटची प्रार्थना. हे प्रभू, तू सृष्टीचा निर्माता आहेस आणि आमचा शिक्षक आहेस. आम्हाला तुझ्या वचनात आनंद घ्यायला आणि त्याप्रमाणे जगायला शिकव. आमेन.